Hello students. Now students, welcome to our Satatya online classes. Today we are also going to start our 9th standards 1.2, the fun they had. The fun they had. A fun and interesting lesson to our syllabus. In this lesson, the writer tells to us about the information of two friends, Margie and Tommy. मार्गी याला मार्जीसुद्धा असा उच्चार प्रोनाऊन्सिएशन होत आहे. मार्जी was 11 years old and Tommy was 13 years old. And they are also discussing with us about the fun they had. The fun they had is also written by Isaac Asimov. Isaac Asimov was a very great writer in English literature. पहा मुलांनो, द फन दे हॅड हा जो काय पाठ आहे त्यांनी मजेत घालवलेला वेळ. द फन दे हॅड त्यांनी मजेत घालवलेला वेळ ही दोन जे काय तर मित्रांची कथा आहे आणि याच्यामध्ये ओल्ड बुक, एन्शंट बुक अँड ऑल्सो दी मॉडर्न मीन्स द एन्शियंट, मॉडर्न अँड द फ्युचरिस्ट इन्फॉर्मेशन आलेली आहे. धडा पाठ सुरू करण्याच्या पूर्वी आपण यामधली जी काय वॉर्मिंग अप आहे ती पाहणार आहोत. नंबर 1, चिटचॅट. What do you like best about your school? What do you like best about your school? I would like about my school, my classrooms. तर इथं कोणी म्हणेन I like the best about my school, the garden or the ground. Do you think school is a fun? Yes. According to me, the school is a fun. काही विद्यार्थी इथं सांगू शकतील, No, my opinion is also that school is not a fun. It is the center of learning, which is the part that you don't like, which is the part that you don't like in your school. There is no any part which is I don't like in my school. माझ्या शाळेमध्ये असा कोणताच भाग नाही की जो मला आवडत नाही. I like the whole school. मला पूर्ण शाळा आवडते. I like my school, I like my teachers and I like my friends and I like the atmosphere of my school. How often should the teacher give you a test? How often should the teacher give you a test? The teacher often should give a test or give us a test on a blackboard, on an assignment. पहा, या पद्धतीनं तुम्हाला याची उत्तरं द्यायची आहेत. Now the next part is also classify, वर्गीकरण करायचं आहे. याच्यामध्ये एन्शियंट, मॉडर्न आणि फ्युचरिस्ट या 3 कॅटेगरीमध्ये याचं क्लासिफिकेशन करायचं आहे तुम्हाला. लिसन केअरफुली अँड राईट ईच वर्ड इन द ॲप्रोप्रिएट कॉलम्स. पहा, योग्य रकान्यामध्ये हा जो काय टेबल दिला आहे याच्यामध्ये तुम्हाला समजतं आहे की नंबर 1 इज ऑल्सो एन्शियंट, द सेकंड इज ऑल्सो मॉडर्न अँड द थर्ड इज ऑल्सो फ्युचरिस्ट. फ्युचरिस्ट म्हणजे भविष्य काळातले जे काही तर साधन आहेत ते आपल्याला ह्या कॉलममध्ये टाकायचे. आता तुम्ही जर हे सगळे शब्द वाचले तर हे शब्द वाचल्याच्या नंतर याचं वर्गीकरण यामध्ये तुम्हाला करायचं. मी आता सर्वप्रथम सगळे शब्द वाचून दाखवतो तुम्हाला. बायसिकल्स, फील्ड्स,
bullock carts, tire roads, ships, computers, floppy disk, audio, video cassettes, telephone, books, vacuum cleaners, umbrellas, carton, earthen stoves, fans, geography, bullet trains, robots, horse-drawn carriages, spaceships, televisions, windmills, earth moves, brushes, mobile phones, notebooks, ball pens, water on tap, electric lamps, air conditioners, microbiology, school, flying cars, tanga, homework, aeroplanes, cameras, axes, mortar and pestle. पहा, मॉर्टर अँड पेस्टल हा जो काय शब्द आहे याचा बऱ्याचशा विद्यार्थ्याला माहीत नसन. याला आपलं एन्शियंट, ज्याला मराठीमध्ये ना आपण त्याला खलबत्ता असं म्हणतो. हॉट एअर बलून्स, हेडफोन्स, टेस्ट, सोलार लॅम्प्स, इलेक्ट्रिक लॅम्प्स, कॅन्डल्स अँड ऑल्सो दी ग्रामर. पहा, आता याचं जे काय वर्गीकरण केलेलं आहे ते वर्गीकरण तुम्हाला हे शब्द पुन्हा पुन्हा वाचायचेत, लिहायचेत, पाहायचेत, नाहीतर रेडीमेड आपलं गाईडमधून घ्यायचे आणि इथं टाकायचे असं नाही, तुम्ही स्वतः प्रयत्न करायचे. पहा, एन्शियंटमध्ये काय काय वाचतं आहे? फिल्स, बुलक कार्ट्स, अम्ब्रेलाज, earthen stoves, geography, horse-drawn carriages, school, tanga, homework, axes, mortar and pestle, grammar, test. These all things are also included in an ancient thing. जे काय प्राचीन वस्तू आहेत यामध्ये याचा समावेश आहे. मॉडर्नमध्ये पाहता काय आहे ते? बायसिकल्स, कॅम्प्युटर्स, फ्लोपी डिस्क, ऑडिओ व्हिडिओ कॅसेट्स, टेलिफोन, बुक्स, व्हॅक्यूम क्लीनर्स, अम्ब्रेलाज, फॅन्स, जिओग्राफी, बुलेट ट्रेन्स, रोबोट्स, स्पेसशिप्स, टेलिव्हिजन, वाइंडमिल्स, अर्थ मूव्हर्स, ब्रशेस, मोबाईल फोन्स, नोटबुक्स, बॉल पेन्स, वॉटर ऑन टॅप, इलेक्ट्रिक लॅम्प्स, एअर कंडिशनर्स, मायक्रोबायोलॉजी, सूक्ष्मजीवशास्त्र, स्कूल, होमवर्क, एरोप्लेन्स, कॅमेराज, हॉट एअर बलून्स, हेडफोन्स, टेस्ट्स, सोलार लॅम्प्स, इलेक्ट्रिक लॅम्प्स, कॅन्डल्स अँड ग्रामर. These things are also included in a modern. आता पहा, फ्युचरिस्ट, भविष्यामधले जे काही कोणते कोणते साधनं आहेत. नंबर 1, कॅम्प्युटर्स, फ्लूफी डिस्क, व्हॅक्यूम क्लीनर, अम्ब्रेला, जिओग्राफी, बुलेट ट्रेन्स, रोबोट्स, स्पेसशिप्स, टेलिव्हिजन, अर्थ मूव्हर्स, ब्रशेस, मोबाईल फोन्स, इलेक्ट्रिक लॅम्प्स, एअर कंडिशनर्स, मायक्रोबायोलॉजी, फ्लाइंग कार्स, होमवर्क, एरोप्लेन्स, कॅमेराज, हेडफोन्स, टेस्ट, सोलार लॅम्प्स, इलेक्ट्रिक लॅम्प्स अँड ग्रामर. आता तुम्ही म्हणता की ग्रामर हे फ्युचरिस्टमध्ये आलं, मॉडर्नमध्ये आलं, तर मॉडर्नमध्ये आहे, भविष्यातसुद्धा राहणार आहे. पहा, यानंतर लिसन टू द प्रोनाऊन्सिएशन ऑफ दीज वर्ड्स अँड प्रॅक्टिस सीइंग देम प्रॉपरली युअरसेल्फ. आता इथं जे काही शब्द आहेत त्या शब्दाचं प्रोनाऊन्सिएशन दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला योग्य ते प्रोनाऊन्सिएशन करायचं, त्याचा उच्चार द्यायचा. पहा, पहिला शब्द आहे, आपण सहजासहजी ग्रँडफादर असं म्हणतो. ग्रँडफादर
पण त्याचं रिअल प्रोनाऊन्सिएशन काय? ग्रँडफादर. जिओग्राफी, सॅटिस्फॅक्टरी, सुपिरियर. काय म्हणायचं? सुपेरियर. पुन्हा प्रनाऊन्सिंग. त्यानंतर बेचा. पहा बेचा म्हणजे ज्याला आपण बीट म्हणतो, बीट की पैज म्हणतो, पैज मराठीमध्ये. आणि त्यानंतर जो काय लास्ट शब्द आहे नॉनशलंटली. नॉनशलंटली मीन्स इन अ कंट्रोल्ड अँड कूल मॅनर. नॉनशलंटली म्हणजे काय? इन अ कंट्रोल्ड अँड कूल मॅनर म्हणजे संयमाने घेणे. कोणतीही एखादी गोष्ट अत्यंत संयमाने घेणे. पहा, आतापर्यंत तुम्हाला जी काय वॉर्मिंग अप आहे ती वॉर्मिंग अप सांगितली. यानंतर तुम्हाला संबंधित जे काय द फन दे हॅड या पाठाची तुम्हाला सुरुवात करायची. नाव Margie even wrote about it that night in her diary. On the page headed 17 May 2157. Now she wrote, "Today Tommy found a real book." पहा, या पाठामध्ये असा उल्लेख आलेला आहे की मार्जी इवन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी. त्या रात्री मार्जीने तर तिच्या डायरीमध्ये त्याविषयी लिहिले देखील. त्या दिवशी म्हणजे कोणत्या दिवशी? ऑन 17 मे 2157. शी रोट, काय लिहिलं तिनं? टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. आज टॉमीला खरेखुरे पुस्तक सापडले. टॉमीला खरेखुरे जे काय पुस्तक आहेत ते सापडले किंवा गवसले म्हणू आपण. मी ऑलरेडी आधीच सांगितलं तुम्हाला, धिस इज द स्टोरी ऑफ टू फ्रेंड्स. द नंबर 1 इज ऑल्सो मार्जी अँड द ऑदर्स नेम इज ऑल्सो टॉमी. Margie was a girl of 11 years old and Tommy was a boy. The relationship between them is also friends. Now, it was a very old book. Now, Tommy found a real book. इज अ रिअल कंडिशन. टॉमीला एक पुस्तक सापडलं, पण ते पुस्तक कशा पद्धतीचं होतं? इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. ते खूप जुने पुस्तक होते. आपण जर समजा या वाक्याचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करायचं ठरलं, इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक, तर ऑलरेडी आपलं उत्तर काय असेल बरं? व्हॉट अ ओल्ड बुक इट वॉज. व्हॉट अ ओल्ड बुक इट वॉज. समजतं ना? अ किंवा ॲन आला असेल तर व्हॉट घ्यायचं, आणि नाही आलं तर तुम्हाला हाऊ घ्यायचं. नाव मार्जीज ग्रँडफादर वन्स सेड दॅट when he was a little boy, his grandfather told him that there was a time when all stories were also printed on paper. पहा तुम्ही जर समजा हा परिच्छेद पॅसेज जर पाहिला तर ते अत्यंत जुने पुस्तक होतं. मार्जीचे आजोबा एकदा मार्जीला म्हणाले होते की ते लहान होते त्यावेळी त्यांच्या आजोबांनी त्यांना सांगितले होते की एकेकाळी सर्व कथा ह्या कागदावर छापल्या जायच्या. नाव दे टर्नड दी पेजेस म्हणजे त्यांनी ते जे काही पुस्तकाची पानं आहेत ती उलटली. नाव विच वेअर येलो अँड क्रिंकली.
येलो अँड क्रिंकली. ती पानं कशी होती? येलो पिवळसर होती आणि क्रिंकली होती. क्रिंकली म्हणजे दुमडलेली होती किंवा त्याला सुरकुत्या पडल्या होत्या. इन अदर वे द पेजेस वेअर नॉट ओनली येलो बट ऑल्सो क्रिंकली. द पेजेस वेअर येलो ॲज वेल ॲज क्रिंकली. पहा तुम्हाला ॲज वेल ॲज आणि नॉट ओनली बट ऑल्सोचा उपयोग करून हे वाक्य सांगितलेलं आहे. अँड इट वॉज अवेफुली फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टील instead of moving the way they were supposed to on a screen. पहा त्यांनी ती जी काय पिवळी पडलेली जी काय आणि चुरगाळलेली दुमडलेली जे काही पान आहेत ते उलटले आणि एरवी पडद्यावर जसे हलत राहायला पाहिजे होते तसे न हलता किंवा सरकता नुसते स्थिर राहिलेले ते शब्द वाचायला त्यांना अतिशय गंमत वाटली. यू नो अँड देन वेन दे टर्न बॅक टू द पेज बिफोर इट हॅड द सेम वर्ड्स ऑन इट दॅट इट हॅड वेन दे रीड इट द फर्स्ट टाईम. पहा त्यांना गंमत वाटली आणि नंतर त्यांनी पुन्हा मागचे पान उलटून पाहिले तर काय त्यावर तेच शब्द होते जे त्यांनी आधीच वाचलेले होते. नाव गी मीन्स शी किंवा त्याला आपण अरे म्हणतो. सेड टॉमी. नाव स्टुडंट दिस इज द कन्व्हर्सेशन बिटवीन टू फ्रेंड्स. गी सेड टॉमी व्हॉट अ वेस्ट. अरे ही काय नासाडी आहे. नाव वेन यू आर थ्रू विथ द बुक यू जस्ट थ्रो इट अवे. आय गेस our television screen must have had a million of books on it and it's good for a plenty more. I wouldn't throw it away. ती म्हणली शी. अरे रे टॉमी म्हणला. नाव ही काय नासाडी आहे. बहुतेक पुस्तक वाचून संपलं की ते फेकूनच देत असावेत आणि असं मला वाटतं आपल्या टेलिव्हिजनच्या पडद्यावर लाखो पुस्तके असतील आणि आणखी बरीच पुस्तके त्यात मावू शकतील पण मी काही ते फेकून देणार नाही. नाव आवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव अ प्लेंटी ऑफ बुक्स ऑर हॅव हॅड अ मिलियन बुक्स ऑन इट अँड इट्स अ गुड फॉर अ प्लेंटी मोअर. इट्स अ गुड फॉर अ प्लेंटी मोअर. पहा अत्यंत महत्त्वाचं वाक्य. इट्स अ गुड फॉर प्लेंटी मोअर. अशा पद्धतीच्या वाक्याचं जर तुम्हाला क्वेश्चन टॅग करायचा सांगितला तर बऱ्याचशा विद्यार्थ्याला काय करायचं हेच कळत नाही. आता मध्ये असं वाक्य आलं होतं त्यांनी डायरेक्ट लिहून टाकलं की डोंट इट नाही. इट्स मीन्स इट इज. इट्स अ गुड फॉर प्लेंटी मोअर. आय वुडंट थ्रो इट अवे. आय वुडंट थ्रो इट अवे. मी हे पुस्तक फेकून देणार नाही. सेम विथ माइन सेड मार्जी. म्हणजे मी सुद्धा म्हणजे मार्जीज ओपिनियन वॉज दॅट डोंट थ्रू दॅट बुक. सेम विथ माइन सेड मार्जी. शी वॉज 11 and hadn't seen as many telebooks as Tommy had. He was 13. पहा मी सुद्धा म्हणजे मार्जी म्हणाली ती 11 वर्षाची होती. आता इथं तुम्हाला प्रश्न तयार झाला. हाऊ ओल्ड मार्जी वॉज और टेल द एज ऑफ मार्जी. टेल द एज ऑफ टॉमी और हाऊ ओल्ड टॉमी वॉज. तुम्हाला माहीत आहे की मार्जी वॉज 11 years old and Tommy was 13 years old. Margie was a girl and Tommy was a boy. Same with mine, said Margie. She was 11 years old and hadn't seen as many telebooks as Tommy. म्हणजे ती 11 वर्षाची होती आणि
तिने टॉमी इतकी टेलिपुस्तके वाचली नव्हती. तो 13 वर्षाचा होता. म्हणजे टॉमी वॉज 13 years old. शी सेड, वेअर डिड यू फाइंड इट? वेअर डिड यू फाइंड इट? हे पुस्तक तुला कुठे सापडले? हे पुस्तक तुला कुठे सापडले? नाव इन माय हाऊस, माझ्या घरी सापडले. ही पॉइंटेड विदाउट लुकिंग. ही पॉइंटेड विदाउट लुकिंग बिकॉज ही वॉज बिझी रीडिंग इन ॲटिक. माझ्या घरात सापडले. त्याने न बघता नुसते खुणेने सांगितले, कारण तो वाचण्यामध्ये गुंग होता. टॉमी वॉज बिझी विथ रीडिंग. दॅट्स वाय ही ओनली पॉइंटेड ऑर पॉइंटिंग आउट अँड ॲटिक म्हणजे माळा म्हणतो आपण. घरामध्ये जे काय असतं सामान वगैरे ठेवायचं त्याला माळा म्हणतो. नाव व्हॉट्स इट अबाउट? नाव विच इन्फॉर्मेशन इज ऑल्सो इन्क्लुडेड इन इट? व्हॉट्स इट अबाउट? ते कशा संदर्भात आहे? कशाशी संबंधित आहे? इन स्कूल, शाळेशी संबंधित आहे. द होल इन्फॉर्मेशन वी मे हॅव सीन in our textbook is only the conversation between friend and friend. What's it about? School. Margie was scornful. तुम्हाला जर सांगितलं या वाक्याचा क्वेश्चन टॅग करा, कसा करणार तुम्ही? बरेच जण आता wasn't it लिहून टाकते. फार थोडे की ज्यांना आता आम्ही उत्तर बघितले गेले की wasn't it नाही. Margie was a girl. That's why the correct answer of this sentence is also wasn't she. तुम्हाला दुसरा प्रश्न सांगितला. Margie was scornful. Make it an exclamatory. काय येईन उत्तर? How scornful Margie was. Exclamation mark. पहा मुलांनो, मार्जीला शाळेचा तिरस्कार होता. मीन्स शी हेटेड द स्कूल. व्हॉट्स देअर टू राईट अबाउट स्कूल? मार्जी ही शाळेचा तिरस्कार करीत होती आणि म्हणून यांनी सांगितल्यानंतर शाळेबद्दल मार्जीने तिरस्काराने त्याच्याकडे बघितलं. आणि शाळेबद्दल काय लिहायचं? मला तर शाळेचा तिटकार आहे. आय हेट स्कूल. शाळेचा तिरस्कार आहे. मी तिरस्कार करते शाळेचा. आय हेट स्कूल. इथं एकदम सिंपल प्रश्न आहे तुम्हाला. हू हेट स्कूल? उत्तर काय? मार्जी हेट स्कूल. आता जर समजा तुम्हाला प्रश्न विचारला की राईट अबाउट द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स, आणि जर समजा तुम्हाला पहिला प्रश्न दिला आय हेट, आपलं मार्जी हेट स्कूल, मग ट्रू आहे का फॉल्स आहे? आपलं पहिल्यासारखं चालू उत्तर. पहिल्याचं ट्रू, दुसऱ्याचं फॉल, तिसऱ्याचं ट्रू, चौथ्याचं फॉल. तसं करायचं आहे. इट इज युअर ड्युटी टू सी द ॲक्च्युअल मिनिंग ऑफ सेंटेन्स अँड देन राईट डाऊन. मार्जी ऑलवेज हेटेड स्कूल. मार्जीला अगोदरच शाळेचा कंटाळा होता किंवा मार्जीला शाळा कधीच आवडत नसे. मार्जी ऑलवेज हेटेड स्कूल. Who hated the school? Margie hated the school. But now she hated it more than ever. मार्जीला शाळेचा कंटाळा होता, पण आता तर तिला शाळेचा आणखीनच जास्त कंटाळा वाटू लागला. म्हणजे तिरस्कार करू लागली ती. द मेकॅनिकल टीचर हॅड बीन गिविंग हर अ टेस्ट आफ्टर टेस्ट इन जिओग्राफी अँड शी हॅड बीन डुईंग वर्स अँड वर्स. त्यांचे जे काही यांत्रिक शिक्षक होते, मेकॅनिकल टीचर होते, ते तिला एका पाठोपाठ एक असे भूगोलाच्या टेस्ट देत होते आणि ती अधिक वाईट कामगिरी करीत होती. म्हणजे हर स्टडी वॉज नॉट गुड. तिचा जो काय अभ्यास आहे तो काही चांगला नव्हता. वर्स अँड वर्स म्हणजे अधिक वाईट कामगिरी. अनटिल
हर मदर हॅड शेकन हर हेड सॉरोफुली अँड सेंट फॉर द काउंटी इन्स्पेक्टर. मार्जीला शाळेचा अत्यंत तिरस्कार होता आणि आता तर तिला अधिकाधिकच तिरस्कार वाटू लागला आणि ती अधिकाधिक वाईट कामगिरी करत असल्यामुळं शेवटी तिच्या आईने वैतागून आपल्या डोक्याला हात लावला आणि ती तिला काउंटी इन्स्पेक्टरकडे घेऊन गेली. काउंटी इन्स्पेक्टर म्हणजे ते जे काही तपासणारे असते शाळेमध्ये, ज्याला आपण पर्यवेक्षक म्हटलं तरी जमतं, किंवा आपला जो काही स्टडी, आपला जो काही अभ्यास आहे तो तपासणारा. नाव ही वॉज अ राऊंड लिटल मॅन. County inspector was a round little man with a red face and a whole box of tools with dials and wires. Here the writer Isaac Asimov tells to us the character of county inspector. The character of county inspector. County inspector was a round little man. लालसर चेहऱ्याचा तो एक गोल बुटका माणूस होता आणि त्याच्याकडे डायल्स आणि वायर्सने भरलेली एक अख्खी पेटीच होती. He smiled at Margie and gave her an apple. As soon as the county inspector saw Margie, he smiled at first and gave her an apple. ज्या क्षणी त्याने मार्जीला पाहिले त्या क्षणी त्याने स्मित हास्य केले आणि मार्जीला एक जे काही सफरचंद ॲपल आहे ते खायला दिले. Then took the teacher apart. Margie had hoped he wouldn't know how to put it together again, but he knew how all right. And after an hour, so पहा, इथपर्यंत जो काय तुमचा भाग आहे तो तुमचा घेतलेला आहे. यामध्ये आता लास्टली काय सांगितलेलं आहे की लालसर चेहऱ्याचा जो काही गोल बुटका माणूस होता तो मार्जीचा काउंटी इन्स्पेक्टर होता आणि त्याच्याकडे डायल्स आणि वायर्सने भरलेली एक अख्खी पेटी होती. आणि ज्या क्षणी त्याने मार्जीला पाहिले त्या क्षणी त्याने स्मित हास्य केले आणि तिला एक सफरचंद दिले आणि मग टीचरचे तुकडे वेगळे केले. मार्जीला वाटत होते की त्याला पुन्हा कसे जोडायचे. नाव देअर इट वॉज अगेन लार्ज, ब्लॅक अँड अगली with a big screen on which all the lessons were shown and the questions were asked. त्याला पुन्हा कसे जोडायचे आणि या विचारातच मग त्याला मात्र बरोबर माहीत होते, काउंटी इन्स्पेक्टरला ते माहीत होते की वायर्स आणि जे काही टूल्स आहेत हे कशा पद्धतीनं दुरुस्त करायचे. Now that wasn't so bad. The part Margie hated most was the slot. Slot means schedule or a scheme. The slot means the paddhat. Slot where she had to put a homework. आणि हे परत कशा पद्धतीनं तयार करायचं आणि परत होमवर्क कशा पद्धतीने लिहायचे आणि टेस्टचे जे काही पेपर्स आहेत ते सॉल्व कसे करायचे याची आयडिया मार्जीला पण होती. नाव अँड टेस्ट पेपर शी ऑलवेज हॅड टू राईट देम आउट इन अ पंच कोड. दे मेड हर लर्न वेन शी वॉज 6 years old. म्हणजे ती जवळपास 6 वर्षे वयाची होती. 6 वर्षाची असल्यापासून तिला पंचकोड म्हणजे ते जे काय पंचकोड म्हणजे सांकेतिक लिपी शिकायला माहीत होती आणि त्या लिपीमध्ये उत्तर कशा पद्धतीनं लिहायचे आणि मग क्षणार्धात ते कसे द्यायचे याची आयडिया तिला माहीत होती. नाव
When she was 6 years old and the mechanical teacher calculated the marks in no time. आणि ज्या क्षणी उत्तरं द्यायचे त्याच वेळेस मेकॅनिकल जे काही यांत्रिक टीचर आहेत ते तिचे गुण मोजत असत. पहा मुलांनो, इथपर्यंत जवळपास 2 पॅसेज आपण घेतलेले आहेत. आता यानंतर याचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्नाचं डिस्कशन तुम्हाला करणार आहे. पहिला प्रश्न आहे आपला, व्हॉट इज द टायटल ऑफ द लेसन और व्हॉट इज द नेम ऑफ द लेसन. एकदम सोपे प्रश्न आहेत. द टायटल ऑफ द लेसन और द नेम ऑफ द लेसन इज द फन दे हॅड. हु इज द रायटर ऑफ दिस लेसन. द रायटर ऑफ दिस लेसन इज आयझॅक ॲसिमॉव. How old Margie was? Margie was 11 years old. How old Tommy was? Tommy was 13 years old. आता पहा, when does, पहा स्क्रीनवर पाहता, when does the story take place? When does, our first question दिसतंय ना, when does the story take प्लेस. ही केव्हाची घटना आहे. आधी सांगितलं तुम्हाला, दिस इज अ इमॅजिनेटिव्ह स्टोरी, काल्पनिक कथा आहे. व्हेन डज द स्टोरी टेक प्लेस. ही घटना केव्हाची आहे. द स्टोरी टेक प्लेस. द स्टोरी टेक प्लेस इन द इयर 2157. 2157. 2157 आणखीन यायचं आहे, पण ही कथा तेव्हाची असेल. व्हॉट डज मार्जी मीन बाय अ रियल बुक. व्हॉट डज द मार्जी मीन बाय अ रियल बुक. रियल बुक, मार्जीच्या मते रियल बुक म्हणजे काय. अकॉर्डिंग टू मार्जी, द बुक्स दॅट हॅव प्रिंटेड पेजेस आर बाउंड इन अ कवर्स आर रेफर्ड ॲज अ रियल बुक. मार्जीच्या मते खरे पुस्तक कशाला म्हणायचं आहे. अकॉर्डिंग टू मार्जी, बुक्स दॅट हॅव प्रिंटेड ऑन पेजेस, जे काही पानावर प्रिंट केलेले जे काही शब्द आहेत, आर बाउंड इन अ कवर्स आर रेफर्ड ॲज अ रियल बुक, त्यालाच जे काही रियल पुस्तक हे असं म्हणायचं आहे. मार्जी, थर्ड question. Margie and Tommy use a telebooks. What are they like? What are they like? Margie uses a diary. What would it be like? पहा, Margie and Tommy use a telebooks. What are they like? A telebooks are different from our real books. Telebooks are different from our real books. They are like electronic text which can be read on a big smart screen. A big smart screen. पहा, हे जे काही टेलीबुक आहेत हे आपल्या या पुस्तकापेक्षा थोडे वेगळी आहेत आणि ते पुस्तकं इलेक्ट्रॉनिक टेक्स्ट त्यामध्ये त्याचा समावेश आहे. विच कॅन बी रीड, की जे आपण वाचू शकतो, पाहू शकतो. कुठं. ऑन अ बिग स्मार्ट स्क्रीनवर आपण ते पाहू शकतो. पहा, लास्ट क्वेश्चन आहे. व्हॉट डू वी अंडरस्टँड बाय द वर्ड्स टूक द टीचर अपार्ट. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द वर्ड्स टूक द टीचर अपार्ट. नाव, आता याचं जे काय उत्तर आहे, द वर्ड टोक means the mechanical teacher which was large a black computer with a big screen. What do we understand by the words took the teacher apart. पहा, अशा पद्धतीनं आपले जे काही द फन दे हॅड
चे जवळपास 2 पॅसेज तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे। यानंतर परत तुम्हाला याच्यावर 2 पॅसेजेसचे प्रश्न दिले जातील, त्याचे उत्तर तुम्ही टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे। आणि उत्तर टाकते वेळेस की जे काही तुम्ही पेज पाठवतात त्या पेजवर तुमचं नाव हे असणं आवश्यक आहे। वरी नाव टाकायचं, नंतर क्वेश्चन्स अँड आन्सर्स हे सोडवायचे, पेज नंबर लिहिण्याचा प्रयत्न करायचा। अशा पद्धतीनं आपण इथं थांबणार आहोत। उद्याच्याला तुम्हाला दुसरा जो काही पॅसेज आहे याच्यातला तो सांगणार आहोत। तुम्ही परत वाचन करायला पाहिजे, कारण ही इमॅजिनेटिव्ह स्टोरी आहे, काल्पनिक कथा आहे आणि त्यामुळं तुम्हाला थोडी जरा बोरसुद्धा वाटेल। पण जर समजा तुम्ही परत जर वाचण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला समजल्याशिवाय राहणार नाही। ओके, थँक्यू।